5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या कंपल्सरी चेस करावी लागेल. ओम साई क्रिकेट संघ आडिवली विपक्ष जय हनुमान निळजे अशी लढत असेल. टॉस जिंकला या प्रथम आडिवली संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं ते जय हनुमान निळजे संघाला. तर 5 षटकांचा सामना आणि धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आपल्याला हे लक्षात ठेवा.
तो उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं देसाई पोटीप्लस चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण ही स्पर्धा पाहता देसाई पोटीप्लस चषक आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस या ठिकाणी पाहायला मिळेल. तर सर्व संघांना सूचना आहे की सामने आज एकाच एंडने खेळवले जातील. हे लक्षात ठेवा, जो पहिला एंड आहे येथूनच सामने खेळवले जातील सर्व. त्यामुळे सर्व संघांना सूचना दिल्या जातात. तर येथे पहिला सामना ओमसाई आडिवली पक्ष जय हनुमान निर्जय संघ सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. निर्जय संघाची विश्वास रसाल आणि त्याचबरोबर महेंद्र म्हात्रे ही सलामीची जोडी गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय आपण. ओमसाई आडिवली संघाच्या वतीने सुनील भाणे पहिले षटक घेऊन आल्यात. पाबर सर्कलचा 5 ओव्हरचा हा सामना असेल आणि धावसंख्या आपल्याला कंपल्सरी चेस करावी लागेल. लक्षात ठेवा, कालच्या दिवसाचा विचार केला तर एकंदरीत कालचा दिवस गाजवला. संपूर्ण दिवसामध्ये तो गावदेवी वसार संघाने ज्याने पहिला सामना खेळत असताना पिसवली संघाला परास्त केला, दुसऱ्या फेरीमध्ये खिडकाली संघाला आणि तिसऱ्या फेरीमध्ये दातिवली टीमला परास्त करून अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय. तर गेम ऑन. पहिलाच बॉल पडल्यानंतर लेग स्टंपला निघून जातोय आणि वाईटचा पंच इशारा करत असताना एक धाव संघाचं खातं खुळं झालं 1 या धावसंख्येवरती. आताचा बॉल चांगला होता, स्क्वेअर लेगला खेळून काढतोय, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि पहिला चौकार पाहायला मिळतोय विश्वास रसाल यांच्या बॅटमधून. आताचा बॉल चांगला होता, यावेळेस मिड ऑफला खेळला जातोय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आल्या तोपर्यंत एक धाव इथून पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात पाहिलं तर खूप स्कोर या स्पर्धेमध्ये पाहायला. पहिल्या सामन्यामध्ये खिडकाली संघाने 76 धावा कुठल्या होत्या पडले संघाच्या अगेन्स्ट. प्रत्येक संघाने 60 ते 70 धावा पाहायला मिळाल्या. चांगला बॉल महेंद्र म्हात्रेंसाठी आणि यावेळेस कव्हरच्या हॅलो दिशेला खेळला जातोय आणि तोपर्यंत एक धाव एकपटली जातोय. दोन्ही संघांचा विचार केला तर एकच कॅलिबरचे दोन्ही संघ पाहायला मिळतात. फार चांगले संघ. इथून फुल टॉस, फायदा उठवू शकले नाही. या चेंडू येतो या लॉंग ऑन मध्ये, गणेश शेलार येतात तोपर्यंत या 2 धावा सहजरित्या अंकित केल्या जातात धावपळकावरती. एकूण टोटल 9 धावा. फार एक चेंडू मध्ये 5 धावा होत्या, त्याच्यानंतर मात्र 3 चेंडूंची फेकी अतिशय सुरेख पाहायला मिळाले ते आपल्याला या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, मात्र चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जातोय आणि क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. एकूण टोटल जर पाहिली तर 11 धावा धावपळकावरती. सुनील भाणे यांना पाहतोय पहिलं षटक फेकत असताना चौकार आल्यानंतर फार चांगले चेंडू या ठिकाणी फेकल्यात आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले निलजे संघाला. आत्ताचा बॉल अतिशय चांगला होता आणि याच दरम्यान षटक समाप्त होते ते पहिलं बिनबाद 11 धावा बनवल्या गेल्या त्या या निलजे संघाच्या वतीने. आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ होतोय तो समाप्त. चांगलं षटक मी म्हणेन. आणि दुसरीकडे पाहिलं तर निलजे टीमच्या वतीने एक चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण सलामीची जोडी अद्याप मैदानामध्ये आहे.
किती बोलतोय तिथं पण हे नव्हतं बरं, दोनच नाही. ठीक आहे चल. हा तर दुसरं षटक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सरळ रेषेत केला जातोय, मात्र लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने थोडस पंबल आणि त्या ठिकाणी एक धाव होती, तिथे मात्र दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा दापडकावरती अंकित झाल्यात. गोलंदाज पाहतोय अनिल भाने, या गोलंदाजांना पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा ऑफसाईडचा चेंडू ऑन साइडला आणलाय, मिड ऑनला, आणि तोपर्यंत एकच धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आडिवली टीमच्या वतीने आतापर्यंत तरी पाहायला मिळालंय. एका चौकाराचा अपवाद वगळला तर एकेरी दुहेरी धावांना जास्त या ठिकाणी प्राधान्य दिले गेलंय. आत्ता मात्र चांगला बॉल या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू जाईल बाउंड्रीच्या जवळ, अडवलंय का, मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसरा चौकार पाहायला मिळतोय विश्वास रसाल यांच्या बॅटमधून. डीजे पाहायला मिळतोय आणि एकूण टोटल धावसंख्या 18 धावा. धावपळकावरती होत असताना 18 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतात. निलजे विपक्ष अडिवले असा विद्यमान सामना. पॉवर प्लेचं दुसरं षटक. आता मात्र मोठा फटका खेळलाय, ताकदीचा वापर केलाय, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आणि येतोय तो उत्तुंग षटकार. 6 धावा. या 6 धावा पाहायला मिळाल्या. एकूण 24 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा फुलटॉस आणि आता मात्र संधी निर्माण झाली. गणेश शेलार झेल खाली आणि अतिशय चांगला झेल टिपला जातोय लॉंग ऑनला आणि पहिला धक्का दिला जातोय तो जय हनुमान निर्जे संघाला. तर पहिलाच 24 धावा. शेवटचा चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला कुंदम पगडे, स्ट्राईकला महेंद्र म्हात्रे. पुढे आल्या, चांगला फटका खेळायचा होता, चेंडू मात्र टापेज लागतो. एक धाव कंप्लीट केली आहे आणि ते मात्र पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जातोय. 2 धावा धावपळकावरती पाहायला मिळाल्या. इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये 26 धावा धावपळकावरती लावल्यात निलजे संघाने. 13.00 ची सरासरी ते प्रति षटकामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला.
तर निश्चित 2 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर ज्या संघाची फलंदाजी असेल त्या संघाचा एखादा खेळाडू आतमध्ये जाईल पाणी घेऊन आणि एकदाच जाण्याची परवानगी असेल. त्यामुळे ते 2 षटकामध्ये 26 धाबा धावपळकावरती. या बेलेत चांगला चेंडू डीप मिड विकेटला खेळला. क्षेत्ररक्षक समोर चेंडूने चकमा दिलाय. क्षेत्ररक्षकांनी मात्र थोडेसे क्रॉस झाले आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा पडल्यानंतर वळला आणि या पहिल्याच बॉलवरती चौकार. कुंदम पगडे यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला जातोय एका धावेसाठी. यावेळेस स्टॉपेज झेल होईल का? कीपरनी कॉल दिलाय आणि गुड कॅच या ठिकाणी टिपला जातो. दुसरा विकेटचं पतन होत असताना दुसरा फलंदाज बाद. तर महेंद्र मात्र बाद झाल्यात. 5 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी आणि एकूण धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तिसरे षटक मार्गस्थ पाहायला मिळतोय आपल्याला सुनील बाणे यांचा. पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मात्र या षटकामध्ये पाहतोय अद्यापर्यंत 3 चेंडूवरती 5 धावा. चौथ्या क्रमांकावरती किशोर पाटील. मैदानामध्ये आल्या स्ट्राईकला कुंदम पगडे. यावेळेस स्टॉपेज लागतोय. झेल होईल का? गोलंदाज मात्र अंदाज या ठिकाणी मिळवता आला नाहीये आणि तोपर्यंत मिळाल्या त्या 2 धावा. निश्चित झेल मात्र खूप उंचावरती होता. व्यवस्थितरित्या अंदाज घेता आला नाहीये कारण क्रॉस द लाईन धावायचं होतं पाठीमागे झेलच्या. आणि इथून 2 धावा मिळाल्या निलजे संघाला. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र स्टंपला चेंडू लागलाय मात्र बेल्स पडली नाहीये. त्यामुळे बेल्स पडणं खूप महत्वाचं असतं. तर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव लाभली नाही आहे. आताचा बॉल चांगला हिटिंग केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनले प्रेक्षक थोडीशी पुढे आले आणि चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला. चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक स्टॉली घेऊन खेळाडू एखादा जाईल आतमध्ये आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर 37 धावा झाल्या त्या धावपळकावरती. पहिल्या सत्रामध्ये पाहतोय आपण निलजे टीमच्या 2 बाद 37. मंग्याचं काही काम नाही.
हॅलो. तर 3 षटकांचा खेळ संपला. एकूण 3 षटकामध्ये चांगल्या धावा पाहायला मिळतात आपल्याला. निलजे संघाच्या 37 धावा धापळकावरती आहेत. अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पाहतोय शरद बाणे. 4थं षटक आडिवली संघाच्या बाजूने. पहिलाच बॉल हिटिंग करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, कारण चेंडू फार वेगाने आला. गोळीच्या वेगाने चेंडू आला आणि गेलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. 41 धावा धापळकावरती. किशोर यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. तर गणेशजी कोटकर यांचं आगमन झालंय. रमेश कोटकर यांचं आगमन होतंय मंचावरती. सहर्ष स्वागत. दिलीप पाटील यांचं सुद्धा आगमन. या आणि त्यासाठी त्यानं सांगला त्याचा 12 किलो घेऊन जाईल. शक्कल लढवली आहे काही. या बेलेस 5 चेंडू अतिशय चांगला मी म्हणेन. एकदम स्लोवर चेंडू फेकला. अगोदर वेगाने आले. फटका सुद्धा वेगाने खेळायचा होता आणि त्याच्यानंतर मात्र पाहिलं तर चेंडू गेलाय तो कीपरकडे. डॉट बॉल. चौकार आल्यानंतर एक डॉट चेंडूची सांगता. किशोर या बेलेस डीपेक्षा कव्हरला खेळतात. क्षेत्ररक्षक समोर आहेत. एकच धाव. दुसरी धावेचा प्रयत्न होता मात्र नकार या ठिकाणी दिला जातोय आणि तेथून मात्र एकच धाव पूर्ण केली जाते. 42 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. या ठिकाणी एज लागतोय. फलंदाज बाद. मोठा फटका खेळायचा होता मात्र फलंदाज बाद होतोय कुंदम पगडे आणि तिसरा धक्का लागत असताना निळजे टीमला. नवीन फलंदाज जनार्दन पाटील यांना पाहतोय आपण मैदानामध्ये येत असताना. 3 फलंदाज बाद झाल्यात. चला याच्यानंतर सामना असेल देवीचा पाडा विपक्ष जुनी डोंबिवली. तर दोन्ही जवळचेच संघ पाहायला मिळतात. स्वागत आहे. जुनी डोंबिवली संघ उपस्थित झाला. देवीचा पाडा संघ आपण सुद्धा आला असेल तर आपण सुद्धा कमिटीशी संपर्क करा, जेणेकरून या एका इनिंग नंतर आपल्याला टॉस करता येईल. यावेळेस चांगला फटका. टॉपेज आहे सुनील बाणे आणि थोडासा त्यांचा अंदाज या ठिकाणी चुकला. थोडे वेगाने गेले आणि चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन सुरेख कट. अतिशय चांगला फटका. कॉपी बुक स्टाईलने चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे आणि सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार पाहायला मिळतोय जनार्दन पाटील यांच्या बॅट मधून. अतिशय चांगली फलंदाजी होत असताना येथे मात्र षटक संपलाय आणि एक्झॅक्टली 50 धावा पडकवल्यात त्या मात्र निलजे संघाने 4 षटकामध्ये. 5 ओव्हर झाली. एक बॉल डॉट आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती 1 धाव, चौथ्या बॉलवरती विकेट आणि 2 बॉल 2 चौकार. तर निश्चित होतं असं कधी कधी, कारण व्यवस्थितरित्या ते पाहिलं गेलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. बरोबर 50 धावा पूर्ण केल्यात निळजे संघाने.
तर शेवटचं षटक गोविंद भाणे यांना पाचारण केलं जाते. शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये 50 धावा तर बनवल्या त्या टीमने. अद्याप किती धावा बनवेल एका षटकाचा खेळ बाकी असताना यावेळेस पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतोय आपण स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगला बॉल होता, पडल्यानंतर थोडासा थांबला आणि हळूवारपणे बॅटवर घेतला, त्यामुळे ते 2 धावा मिळाल्या. एकूण 52 या धावसंख्येवरती जाऊन संघ पोहोचलाय. पुन्हा एकदा पुल करतोय चेंडूला, चेंडू जाईल लॉंगलेगच्या दिशेला, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू फेकला आणि या चौकार, 4 धावा. किशोरांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. पूर्ण गवतच आहे ना. नाही एवढा तरी पाहिजे, मस्त मजा येते खेळायला वगैरे. त्याला बंद करायचा बोललेला शेवटचं षटक पुन्हा एकदा पुढे आले आणि चेंडू मात्र थोडासा पाठीमागे फेकला गेलाय. एक डॉट बॉल, पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्याच्यानंतर चौकार आणि आत्ताचा चेंडू डॉट फेकला जातो इथून. गोविंद भाणे यांना पाहतोय आपण. शेवटचं षटक मार्गस्थ असताना यावेळेस फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. चौकार, वेगवान चेंडू होता, वेगवान उत्तर दिलंय 4 धावेसाठी. एकूण 60 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात आपल्याला. पहिल्या सत्राचा खेळ मार्गस्थ असताना चला टॉस साठी या देवीचा पाडा आणि जुनी डोंबिवली संघ याच्यानंतर आपला सामना असेल, हे लक्षात ठेवा आपण. षटकाचा विचार केला तर 2 चौकार पाहायला मिळालेत अद्यापर्यंत. एक डॉट बॉल फेकला, एक दुहेरी धाव, जे एकूण 10 धावा आल्यात. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत समोर, हो अडवलाय. गुड फिल्डिंग मी म्हणेन. ते 2 धावा तर निश्चित वाचवल्यात आपल्या टीमसाठी. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न, त्यांना माहिती होती की झेलपर्यंत पोहोचू शकत नाहीये. पायाचा सहारा घेतला, चेंडूला अडवलं. बासष्ट धावा एकूण टोटल. यावेळेस चांगला बॉल, चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा चौकार आलाय. एकूण 66 धावा कुठल्या गेल्यात. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि 67 धावेची गरज असेल, ती मात्र या ओमसाई आडिवली संघाला. तर चला टॉस साठी या देवीचा पाडा संघ आलाय का?
हो. चला खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये 66 धावा कुठल्या गेल्यात. या 67 धावेची गरज असेल. येणाऱ्या 5 षटकामध्ये 67 धावा बनवाव्या लागतील. 13 या ठिकाणी पाहिले तर सरासरी आपल्याला पाहायला मिळेल 40ची. मात्र या धावसंख्या या ठिकाणी पूर्ण करतील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर मात्र आपल्याला द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील सकाळच्या सत्रामध्ये आमचे पंडितदादा पाटील. हॅलो, धन्यवाद जगदीश पाटील. पोटी प्लस देसाई चषक 2021 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. काल आपण पाहिलं वसार संघ जे गावदेवी पोटी प्लस वसार संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आणि आजच्या दिवसात आपण पाहतोय पहिला सामना पहिल्या फेरीतील निर्जय विपक्ष आडिवली. निर्जय संघाने प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये धावा कुठल्या त्या तब्बल 66 आणि 67 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलंय ते आडिवली संघासमोर. मात्र आडिवली संघाचा जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये चुका केल्यात हरकत नाही आहे. मात्र त्या चुकांची दुरुस्ती करण्याची एक संधी मात्र दुसऱ्या सत्रामध्ये जर चांगली फलंदाजी तुम्ही केली तर नक्कीच सामना जिंकू शकता. निर्जय संघाने जशी फलंदाजी केली तशी फलंदाजी करून धावांचा पाठलाग जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर नक्कीच आडिवली संघ हा सामना जिंकू शकतो. सलामीची जोडी आपण पाहतोय गणेश शेलार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शरद भाने. तर निर्जय संघाकडनं पॉवर प्लेचं पहिलं षटक अनुभवी गोलंदाज सातत्याने आपण पाहतोय जनार्दन पाटील सज्ज होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला खेळतायत. फक्त दिशा दिली आहे शक्तीपेक्षा युक्तीचा वापर आणि पहिल्या चेंडूवर येतोय तो चौकार. पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर फलंदाजांना संधी असते, गोलंदाजावर थोडंसं दडपण असतं. हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार आल्या. सुरुवात तर चांगली झाली. आडिवली संघाची पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फटका फसला. किशोर चेंडू खाली आलेत. प्रयत्न चांगला केला होता. दूरवरनं आले होते. नक्कीच चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तोपर्यंत इथे येतात त्या 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. कारण झेल खूप दूरवर होता, उंचावर होता झेल. प्रयत्न नक्कीच किशोर यांनी चांगला केला होता. मात्र प्रयत्नाने यश लाभलं नाही. हरकत नाही आहे. मात्र गोलंदाजी चांगली होते त्या पद्धतीने फलंदाजी सुद्धा चांगली होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र चुकी केली आहे ती दुसऱ्या फलंदाजानं. आणि फलंदाज इथं शरद बाने गणेश शेलार इथं माघारी परत आहेत. धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, अतिशय चांगली गोलंदाजी, चेंडू फेक डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र थोडेसे नक्कीच फलंदाज डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले असते, मात्र नक्कीच कमबॅक चांगल्या पद्धतीने केलंय गोलंदाज जनार्दन पाटील निर्जय संघाच्या माध्यमातून सातत्यानं अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र मोठा फटका येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत, अतिशय सुरेख झेल आणि फलंदाज मात्र इथं माघारी परत. बघा कशा पद्धतीने स्वतःला सावरलं क्षेत्ररक्षकानं, अन्यथा जर त्यांनी पाय सीमारेषेवर लावला असता तर नक्कीच षटकार गेला असता, मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. सुरेख झेल सीमारेषेवर, फलंदाज मात्र इथं माघारी परतलेत ते शरद. बघा कशा पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी केली जाते गोलंदाज जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून. कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र या गोलंदाजानं 5 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी जनार्दन पाटील यांची. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज सुनील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संदीप. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता जनार्दन पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू फटका फासलाय, बघूया देवीदास की किशोर, आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र झेल सुटतोय. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि आडवली संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 2 बाद 8 धावा. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकाने गोलंदाज आपण पाहतो संगणकाने वापर केला तो किशोर यांचा. तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर पहिलं षटक संपलंय, धावा आल्या त्या 8. मात्र येणाऱ्या 4 षटकांमध्ये अजूनही जिंकण्यासाठी आडवली संघाला धावांची गरज असेल ती 59. इथून मात्र संदीप आणि सुनील या 2 फलंदाजांना जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल, कारण संघ अडचणीत सापडलाय आणि त्या संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम या 2 फलंदाजांना मात्र नेटानं करावं लागेल. किशोर ऑन साइडला मोठा फटका, पहिल्या चेंडूवर धोक्याचा इशारा दिला, फलंदाज संदीपच्या बॅट मधनं येतोय तो षटकार. बघा तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे तर दिलीप पाटील जायचं आहे. बघा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 8. गोलंदाज होते जनार्दन पाटील, 2 गडी बाद केले, चांगली गोलंदाजी. मात्र दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर संदीप या फलंदाजानं आक्रमणाला सुरुवात केली आहे, कारण संदीप यांना माहित आहे 4 षटकांमध्ये अजून 59 धावांची गरज आहे. इथून हल्ला जर केला तर नक्कीच या धावसंख्येचा पाठलाग आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. तसा प्रयत्न संदीप आणि सुनीलच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल, कारण तुम्ही कुठल्या त्या 66 धावा आणि आम्हाला करायच्या 67 धावा, तर धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने तुम्ही जर केला, प्रति षटकामागे धावगती राखली तर नक्कीच ज्या पद्धतीने निर्जय संघाने फलंदाजी केली आहे त्या पद्धतीने तुम्ही फलंदाजी केली तर हा सामना नक्कीच तुम्ही जिंकू शकता. मात्र तसे प्रयत्न तुम्हाला सातत्याने करावे लागतील. किशोर पुन्हा एकदा ऑन साइडला, आता मात्र येतोय तो पुन्हा एकदा षटकार.
20 धावा आपण पाहतो धावफलकावर. बघा पहिल्या 2 चेंडूंमध्ये लागोपाठ 2 षटकार टोकून 12 धावांचं अंतर संदीप यांनी कमी केलंय. तर बघा याच पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, कारण लक्ष मोठं आहे 67 धावांचं आणि लक्ष्याचा पाठलाग सातत्यानं जर तुम्ही प्रति षटकामागे धावगती राखली तर नक्कीच करू शकता. कारण जी फलंदाजी निळजा संघानं पहिल्या सत्रामध्ये केली तशी फलंदाजी जर तुम्ही केली तर नक्कीच सामना आडवली संघ जिंकू शकतो. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 20, लागोपाठ 2 षटकार आलेत. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या फक्त 8 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार. इथे मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र संभ्रमात पाडलाय, कमबॅक केलंय किशोर यांनी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथे नक्कीच चांगली फाईट आपण पाहणार ते आडवली विपक्ष निळजा 2 संघांमध्ये, कारण 2 तुल्यबल्य संघ एकमेकांची 2 हात करतायत. उलटा चेंडू ऑन साईडला खेळले, सुरेख फटका संदीपच्या बॅट मध्ये येतोय, तो चौकार. चोवीस धावा आपण पाहतो धावफलकावर. किशोर उलटा चेंडू, पुन्हा एकदा संधी साधले, चेंडू वन बाउन्सी मारीच्या बाहेर फारा. संदीप इज ऑन फायर. अतिशय चांगली फलंदाजी. तुम्ही पहिल्या सत्रामध्ये आम्हाला धुतलं त्याच पद्धतीने इथं धुण्याची सुरुवात संदीपने केली आहे. जशाच तसं उत्तर आडवली संघाच्या माध्यमातून संदीप या फलंदाजाने दिलंय, कारण जी फलंदाजीने निळजे संघाने केली तशीच फलंदाजी आपण पाहतो ती संदीपच्या माध्यमातून. 28 धावा. इथे मात्र फटका फसलाय. चांगली फलंदाजी होत होती, आक्रमण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत होते, मात्र इथं बचावात्मक पवित्रा घेतला आणि इथं मात्र मोठा धक्का बसलाय. तो आडवली संघाला फलंदाज बाद झाले, ते संदीप बॅक टू पवेलियन. बघा पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला, 2 षटकांमध्ये धावा आल्या तब्बल 28. पहिल्या षटकामध्ये जनार्दन पाटील यांनी धावा खर्च केल्या फक्त 8, 2 गडी बाद केले, माफ करा 1 रनआउट होता. तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते किशोर, त्या गोलंदाजाने तब्बल 20 धावा खर्च केल्या, गडी बाद केला. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि धावा आपण पाहतो धावफलकावर 28. जनार्दन पाटील राईट ओव्हर द विकेट. इथं फक्त दिशा दिली आहे. देवीदास चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो, ऑफ साइडला सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या 29. अजूनही 38 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते अजूनही 17. 17-38चं समीकरण होतील का? होतील, मात्र तशी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. खोलट टप्प्याचा चेंडू अपील केली जाते, मात्र पंच तटस्थ तोपर्यंत इथं बॅटकेटच्या स्वरूपात 1 धाव येते धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. पहिल्या 2 चेंडूंमध्ये बघा कशा पद्धतीने गोलंदाजी की अनुभव कशा पद्धतीनं दाखवायचा असतो, मोठ्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायची असते. इथे यष्ट्या उद्ध्वस्त. खोलवर टप्प्याचा मारा. जशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्यापेक्षा धारदार गोलंदाजी आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक. अनुभवी गोलंदाज आपण पाहतो जनार्दन पाटील सातत्यानं निळजे संघासाठी चांगली कामगिरी करतात. इथे विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद झालेत ते सुनील.
अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या, गडी बाद केला आणि दुसऱ्या षटकामध्ये सांघिक, तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक, दुसऱ्या षटकामध्ये हा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला आपण पाहतो नवीन फलंदाज गोविंद भाने. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न करता, वेगाने हाताळलेला हा चेंडू. फलंदाज अतिशय द्विधा मनस्थितीमध्ये, निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. चूक झाली दुसऱ्या षटकामध्ये, मात्र त्या चुकांची दुरुस्ती इथे तिसऱ्या षटकामध्ये केली जाते. इथे मात्र सुरेख फटका ऑफ साईडला आपण पाहतोय. संतोष येत आहे, चेंडू खाली, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या पोहोचते ती 31 वर. तर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सदनदादा म्हात्रे यांचं आगमन होत आहे. बघा गोलंदाजी विश्लेषण आपण पाहू शकता. गोलंदाज आपण पाहतोय जनार्दन पाटील, फक्त धावा खर्च केल्या त्या 3, तर 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या फक्त त्यांनी 11 आणि 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक निर्जय संघासाठी जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर 31. जिंकण्यासाठी गरज असेल अजूनही 36 धावांची. तर देवीचा पाडा विपक्ष जुने डोंबले अशी नाणेफेक केली जाईल. तर दोन्ही संघटनांकडे विनंती करतो या व्यासपीठावर. चला शिवा, टॉस तर करून घ्या. अरे टॉस ते करा कोणी. 12 चेंडू 36 धावांचं समीकरण. इथून मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. करो या मरोची स्थिती असेल आता मात्र या सामन्यामध्ये आडिवली संघासाठी. देवीदास पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसला. जनार्दन पाटील चेंडू खाली, सुरेख झेल टिपलाय सीमारेषेवर. विकेटचं इथं पतन होत आहे. 11 चेंडू 36 धावांचं समीकरण. मात्र धावांचं अंतर जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8, दुसऱ्या षटकात धावा आल्या 20 आणि तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा धावा आल्या 3. दोन षटकांमध्ये 28 धावा होत्या आणि हा सामना जर संदीप खेळपट्टीवर थांबले असते तर नक्कीच आडिवली संघाने सामना समीप आणून ठेवला असता. मात्र संदीपने चूक केली. आक्रमण करत होते, बचावात्मक पवित्रा घेतला आणि तिथेच मात्र विकेट बहाल केली. जोरात अपील केली आहे क्षेत्ररक्षकांनी. मात्र पंच तटस्थ. आपण पाहतो हनुमान पाटील. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक चेंडू इथे धावांचं समीकरण बिघडवून ठेवत आहे, कारण आडिवली संघ अडचणीत सापडला आहे. जर संदीप थांबले असते तर नक्कीच आडिवली संघानं कमबॅक केलं असतं. मात्र संदीप बाद झाल्यानंतर मात्र एकही फलंदाज इथं सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. देवीदास राईट आर्म ओव्हर द विकेट. मात्र इथं ऑफसाईडला खेळतात. चेंडू नो मॅच मध्ये पडतोय. महेंद्र मात्र चेंडू खाली येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. दुसरी धावी येते धाव फलकावर. 33 धावा आपण पाहतो धाव फलकावर.
67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करतोय तो अडवली संघ. मात्र निर्जय संघाने इथं कमबॅक चांगल्या पद्धतीने केले पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये. ऑन साईडला खेळतायत किशोर चेंडू खाली आलेत. चांगले क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 34 वर. एकेरी दुहेरी धावांनी आता मात्र काही होणार नाहीये, कारण धावांचं अंतर फार, आणि धावा जर तुम्हाला पार करायच्या असतील तर चेंडू उरलेत कमी. मात्र इथंच षटकारांशिवाय पर्याय नसेल तो अडवली संघासाठी. 9-34चं समीकरण, आणि इथे मात्र फलंदाज बाद. चला जुनी डोंबोली आणि देवीचा पाडा. चौतीस झालं. 33 पाहिजे. 33 धावसंख्या 34 जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज. इथे मात्र फलंदाज षटक संपलंय. ते चौथं. सहा चेंडू 33 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी देवानंद यांच्या माध्यमातून. तर बघा 33 धावा देवानंदसाठी ठेवल्या 4 गोलंदाजांनी. मात्र कौतुक करावं लागेल ते जनार्दन पाटील या गोलंदाजाचं. ह्या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं निर्जय संघाला कमबॅक करून दिलंय. ऑन साईडला खेळतात, हरकत नाहीये, चौकार जातोय. ही फलंदाजी जर तुम्ही पहिल्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये केली असती, फलंदाजी तुमची दुसऱ्या षटकामध्ये चांगली झाली होती. 20 धावा आल्या होत्या. मात्र तुम्ही चुका केल्या. सामना तुमच्या आवाक्यात 2 षटकांमध्ये होता. 28 धावा होत्या तुमच्या खात्यामध्ये 12 चेंडूंमध्ये. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये तुम्ही खराब फलंदाजी केली आणि तिथूनच सामन्याला कलाटणी लाभली. त्याचं एकमेव कारण जनार्दन पाटील या गोलंदाजाची गोलंदाजी. देवानंद राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. सामन्यातली मजा निघून गेली आहे, दम निघून गेला सामन्याचा. 2 षटकांमध्ये अडवली संघ. चौकार येतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फक्त औपचारिकता शिल्लक असेल. सामन्यातली मजा निघून गेली आहे. 67 धावांचं लक्ष असताना 2 षटकांमध्ये चांगल्या स्थितीमध्ये अडवली संघ असताना मात्र इथं सामना गमावून बसलाय तो अडवली संघ. फक्त औपचारिकता शिल्लक. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आहे. फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवर येतोय तो षटकार. अशा पद्धतीनं जय हनुमान 40+ निर्जय संघ आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकतो. अभिनंदन निर्जय संघ आणि अभिनंदन
जनार्दन पाटील चांगली गोलंदाजी आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल आडिवली संघाचे आभार.